दरम्यान पुण्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याविरोधात महिला पालिका अधिकाऱ्यांनी छळाची तक्रार दाखल केली आहे। आरोग्य विभागाच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी मानसिक छळ केल्याची महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। या संदर्भात आता आयोगानं पुणे मनपाकडे स्पष्टीकरण मागितलंय। संबंधित पदाधिकारी त्यांच्या कामात सतत हस्तक्षेप करून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही मांडलं होतं, मात्र समाधानकारक उत्तर मिळालं नाही असंही महिला अधिकाऱ्यांनी म्हटलंय। महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केल्याचं समजतंय। पुणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागात कामात असलेल्या 2 महिला अधिकाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून सातत्यानं मानसिक छळ आणि त्रास देण्यात येत होता। या अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती स्थापन करून त्याची चौकशी देखील झाली, पण अद्याप सुद्धा त्यावर ठोस कारवाई झालेली नाही। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। पुणे महानगरपालिकेतील पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 2 महिलांना सातत्याने भाजप कार्यकर्ते हे मानसिक छळ आणि त्रास देत असल्याची माहिती ही आता समोर आलेली आहे। त्या 2 महिला या आरोग्य विभागात कामाला आहेत आणि जेव्हा त्यांनी याबद्दलची तक्रार त्यांच्या वरिष्ठांना दिली, समाधानकारक उत्तर मिळालं नाही अशी माहिती ही समोर आलेली होती। त्यानंतर राज्य महिला आयोगाकडे जेव्हा ह्याची तक्रार गेली तेव्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तातडीने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोन केला आणि संबंधित सगळी ही जी घटना आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती देखील घेतली आणि त्यानंतर असे देखील निर्देश देण्यात आले की लवकरात लवकर योग्य ती कारवाई ही त्या संबंधित पदाधिकाऱ्यांवरती करण्यात यावी। त्यासोबतच असं देखील माहिती आता समोर येते की एवढी तक्रार करून सुद्धा महापालिका आयुक्तांच्या ही गोष्ट कानावर पडल्यावर सुद्धा देखील अद्यापही त्या 2 महिलांना या त्रासातून मुक्तता ही मिळालेली नाही आहे। अद्यापही त्याच्यावरती ठोस अशी कारवाई ही झालेली नाही आहे। त्यासोबतच एक अंतर्गत समिती देखील स्थापन करण्यात आलेली होती। महिला तक्रार निवारण अशी ही समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि त्याच्यामधल्या डॉक्टर कल्पना बळीवंत यांनी देखील या सगळ्या संबंधित प्रकाराची चौकशी केली आणि त्यानंतर त्याचा अहवाल देखील सादर केलेला होता। पण आता सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट येते की अजूनही गुन्हा का दाखल करण्यात आलेला नाही आहे। त्यासोबतच अजूनही याबद्दलचं स्पष्टीकरण देण्यासाठी पुणे महानगरपालिकेमधून कोणीच पुढे आलेलं नाही आहे की नक्की प्रकार काय घडला, कशा पद्धतीने घडला आणि आत्ता सध्या त्यावरती काय कारवाई चालू आहे। आणि त्यासोबतच अजून एक प्रश्न इथे निर्माण होतो की जर पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांच्याच जर अधिकाऱ्यांना या सगळ्या गोष्टींमधनं जावं लागत असेल आणि ते सुद्धा एका सत्तेतल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून, तर ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।